नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने झणझणीत असा मटकीची रस्सा भाजी. अगदी चविष्ट अशी भाजी लागते. पद्धत जरी गावरान आहे पण चव मात्र लग्न पंक्तीसारखीच. शिवाय रोजच्याच मसाल्यात आणि कशासोबतही खाऊ शकतो. चपाती, भाकरी, भाताबरोबर तर मस्तच. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 1 पाव किलो एवढी ही मोड आलेली मटकी घेतली आहे. घरीच अशी भिजवून मोड आणून घेतले. तर 130 ते 35 ग्रॅम एवढी ही मोड आलेली मटकी होती. तर बरोबर पाव किलो एवढी ही मोड आलेली मटकी भरली. हे पहा, मस्त असे मोठेच मोड आलेले आहेत. रात्री भिजवून ठेवली आणि सकाळी बांधून ठेवली. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असे मोड आले. आता मटकी एका खोलगट भांड्यामध्ये घातली आणि 1-2 पाण्याने मटकी धुवून घेऊयात. अलगद हलक्या हाताने मटकी धुवून पाणी निथळायला ठेवलं. तोपर्यंत इथे आपण गॅसवर एक टोप ठेवून घेतला. यात घालूया पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे एवढे तेल. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालूयात आणि 1 चमचा एवढे जिरे. मोहरी चांगली फुटली, जिरेही चांगले फुलले, चांगले मस्त असे जिरे तळतळले की यातच पाव चमचा एवढे हिंग घालूयात आणि त्यानंतर घालूयात पाव चमचा एवढी हळद. आता या चुरचुरीत फोडणीतच पाणी निथळून घेतलेली मोड आलेली मटकी घालूयात. मटकीवरच घालूयात मटकीपुरता अगदी थोडंसं पाव चमचा एवढे मीठ. पाव ते अर्धा चमचा मीठ घालून चांगलं हे मिक्स करून घेऊयात. या फोडणीमध्ये मध्यम आचेवर परतवून घेऊयात. 1-2 मिनटं मध्यम ते मोठ्या आचेवर मस्त असं परतवून घेतल्यानंतर चांगलं एकजीव झालं या फोडणीमध्ये की आता यात घालूया आपण गरम पाणी किंवा जेवढं आपल्याला सूप हवं आहे तेवढं कोमट गरम पाणी घालायचे. इथे मी 1 ते 1.5 ग्लास एवढं कोमट गरम पाणी घातलं. लहान मुलांना पिण्यासाठीही हा सूप फार मस्त असा होतो किंवा कोणीही पिऊ शकतो. फार स्वाद लागतो. उकळी आल्यावर यात घातले पाववाटी एवढे शेंगदाणे. एक 10 ते 15 मिनटं शेंगदाणे भिजवून ठेवले होते किंवा तुम्ही असेही शेंगदाणे घालू शकता. पण मटकीच्या तुलनेत शेंगदाणे शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून एक 15-20 मिनटं भिजवून घ्यायचे. आता मटकी मंद आचेवर झाकण ठेवून दुसऱ्या बर्नरवर शिजायला ठेवली. तोपर्यंत आपण इकडच्या बर्नरवर कांदे भाजून घेऊयात. तर गॅसवर जाळी ठेवून 3 मध्यम आकाराचे कांद्यांना अशी चिरा देऊन घेतल्यात आणि 1-2 ते 2.5 इंच एवढा सुक्या खोबऱ्याचा तुकडाही भाजायला ठेवूयात. सुके खोबरे लवकर जळते म्हणून थोडंसं पटकन उलटपालट करूयात. थोडंसं असं जळायला लागलं की दोघंही बाजूने भाजून लवकरच काढून घेऊयात. म्हणजे जास्त मग काळंही होत नाही. तर हे पहा, दोघंही बाजूने पटकन असं उलटपालट भाजून काढून घेतले आणि कांदे आता दोघंही बाजूने चांगले भाजू देऊयात. थोड्या वेळाने मी दुसरी बाजूही पलटवून घेतली. तर हे पहा, मस्त असे कांदे भाजले गेले आहेत. तर आता भाजलेले कांदेही एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि सुक्या खोबऱ्याचेही मी असे काप करून घेतले. त्यानंतर यासोबत एक हिरवी मिरची घेतली. देठासहितच अर्धी मूठ एवढी कोथिंबीर घेतली किंवा कोथिंबीरीची देठही घेऊ शकता. त्यानंतर अर्धा ते पाऊण इंच आल्याचे तुकडे करून घेतले आणि एक 8 ते 9 लसूण पाकळ्या. आता कांदा जरी वरचा साल असा जास्त जळलेला वाटत असेल तर तुम्ही, नसेल आवडत तर अशी ही काळी जळलेली सालही काढून घेऊ शकता. तर हे पहा, ह्या पद्धतीने वरचं जे जास्तीचं भाजलेलं काळं होतं ते काढून घेतलं आणि गॅसवर आता तवा ठेवून घेतला. वरून जरी कांदा काळा झाला तर आतमध्ये थोडा कडक असा असतो म्हणून थोडंसं यावर तेल घालूयात आणि तव्यावर कांद्यात तेल घातल्यावर असं थोडं फोडून घेऊयात. तर हे पहा, थोडंसं कडक असं आहे म्हणून थोडं तेलात हा अजून आपण परतवून घेऊयात किंवा असं भाजून घेऊयात. म्हणजे कांद्याचा आतमधला रंगही तांबूस होईपर्यंत थोडासा उलटपालट करून घेऊयात तेलात. अर्धा ते 1 मिनटं असं चांगलं उलटपालट तेलात करून घेतलं आणि कांदा अजून तव्यावरच थोडासा बाजूला सरकवला. यातच अजून थोडंसं पोहे खाण्याचं 1 चमचा एवढे तेल घातले आणि तेलात सुके खोबरे घालूयात. सुक्या खोबऱ्याचे कापही या तेलात मध्यम ते मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजूयात. यातच एक हिरवी मिरची घातली. मिरची थोडीशी अशी प्रेस करत भाजायची म्हणजे आतपर्यंतही भाजली जाते आणि व्यवस्थित असं या मसाल्यांसोबत मिरची मग भाजली जाते. आता सुक्या खोबऱ्याचे कापचे असे तांबूस रंग झाले
तोवर भाजून घेतले. यातच आता आले, लसूण आणि कोथिंबीरची देठही मिक्स करत भाजून घेऊयात. तर सर्व मसाला असा एकजीव करून घेतला आणि सगळं एकजीव करून व्यवस्थित असा भाजल्यावर आता मसाला आपण हा कांदा, सुके खोबरे हे काढून घेऊयात. गॅस मी बंद केला आणि सर्व कांदा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हा वाटणाचा मसाला आपण थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी घालून वाटण बारीक असे तयार करूयात. त्याआधी यात घालूया अगदी थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात. झाकण बंद करून बारीक असे वाटण तयार करूयात. वाटण आपलं तयार आहे. तर या पद्धतीने मी इथे असं हे व्यवस्थित असं बारीक वाटण करून घेतलं. आता मटकीकडे वळूयात. तर मटकी ही आपली मस्त अशी शिजत आली होती. एकदा तपासून पाहूयात. मंद आचेवर झाकण ठेवून मटकी शिजत होती. तर हे पहा मटकी कितपत शिजली पाहूयात. तर अलगद बोटाने प्रेस होती, इतकी मस्त अशी मटकी शिजली आहे. आता हा मटकीचा टोप आपण खाली घेऊयात. तर हे पहा एवढा असा सूपही मस्त दाटसर आला आहे. पिण्यासाठीही खूप छान असा हा चविष्ट लागतो हा मटकीचा सूप. लहान मुलांसाठी मस्तच होतो. त्यानंतर आता ह्याचबरोबर गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यावर एक तमालपत्र हातानेच असं तोडून घेतलं आणि थोडंसं दगडफुलही हाताने कुस्करून यात घातलं आणि त्यानंतर घातले वाटण. सर्व वाटण घातल्यावर यात कढीपत्त्याची पानं घालूयात. तमालपत्रासोबत कढीपत्त्याचा सुगंधही मस्त येतो आणि थोडंसं दगडफुल असेल तर मात्र नक्की घाला. खूप छान असा सुगंध आणि चवही येते. मी थोडंसं दगडफुलही तेलात आधीच घातले. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यात काही पावडर मसाले घालूयात. पाव चमचा एवढी हळद, आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर, 1 चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला आणि अर्धा ते 1 चमचा एवढी धने पावडर. इथे मी लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा एवढी घातली. तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता किंवा यात थोडासा 1 चमचा एवढा कांदा लसूण मसालाही घालू शकता. इथे मी गरम मसाल्यात घरच्या साठवणीच्या मसाल्यात थोडासा गरम मसालाही अजून वरून घातला आणि सर्व मसाले चांगले परतवून घेतल्यानंतर तेल सुटेपर्यंत, रंग बदलेपर्यंत आणि वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलंच परतवून घेतल्यावर मगच या शिजलेली मटकी घातली आणि सर्व हे एकजीव करून घेऊयात. आता गॅस पुन्हा मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात. एक 30 ते 40 सेकंदांसाठी झाकण ठेवून काढून घेतले म्हणजे मटकीच्या आतपर्यंत मस्त मसाला मुरेल आणि खूप छान असा सुगंध येतो. चवही खूप मस्त लागते. एकदा पुन्हा तळापासून हलवून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतले होते त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड करूयात आणि जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढा पुन्हा अजून कोमट गरम पाणी घालून हा रस्सा वाढवून घेतला. एकदा सर्व मिक्स करून घेऊयात. सर्व तळापासून हलवून चांगलं ढवळून घेतलं. पहा आत्ताच याला छान असा तवंग आला आहे. आता पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात. मटकीला उकळी आली की आता चवीनुसार मीठ घालूयात. आपण मटकी शिजायलाही थोडं मीठ घातलं होतं आणि वाटणातही थोडं मीठ, म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घाला. चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा पुन्हा ढवळून घेतले. सर्व एकजीव केले आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता पुन्हा आपण एक खळखळ चांगली उकळी येऊ देऊयात. तर हे पहा आत्ताच असा मस्त तवंग आला आहे. खळखळ चांगली 2 मिनटं उकळल्यानंतर गॅस पुन्हा मंद आचेवर करून एक 3-4 मिनटं मंद आचेवर अशीच मटकी उकळू देऊयात. तर हे पहा मस्त असा झणझणीत आणि तर्रीदार हा मटकीचा रस्सा झालेला आहे आणि 2 ते 3 मिनटं अजून मंद आचेवर उकळल्यानंतर वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथिंबीर. गॅस करूयात बंद आणि गरमागरम झणझणीत असा मटकीचा चविष्ट रस्सा सर्व करूयात. खूप टेस्टी आणि चवदार असा हा मटकीचा रस्सा झाला आहे. चपाती भातासोबत तर आवडीने खातोच, पण भाकरीसोबत चुरून खाण्यासाठीही मस्त लागतो. अगदी झणझणीत चविष्ट रस्सा भाजी गावरान पद्धतीने तयार आहे.
रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हां. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.